नेपाळच्या महापुराची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। लांगटांग तिरुंग पर्वतावर 23,733 फूट उंचीवरून हिमकडा कोसळला आणि त्यामुळेच हा महापूर आला। आपण पाहतोय नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झालेला आहे। जवळपास 450 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। दरम्यान नेपाळमधील महापूर नेमका कसा झाला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तिबेटमध्ये बुधवारी सकाळी 8:37 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला। अवघ्या 3च मिनिटांमध्ये 17,000 फूट उंचीवरनं 2,000 फूट रुंद हिमकडा कोसळला। या कोसळलेल्या बर्फामुळे लेंडे नदीमध्ये पाणी साचून तात्पुरता कृत्रिम तलाव तयार झाला। पाण्याचा दाब वाढल्यानं तलाव फुटून महापूर वेगानं खाली आला। महापूर वेगानं भोटेकोशी नदीच्या दिशेनं सरकला। उपग्रह छायाचित्रांमुळे नेपाळमधील महाप्रलयाचं नेमकं कारण आता स्पष्ट झालंय।